ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या प्रश्नावरती शिंदेंनी सुद्धा बाळगलं मौन. सूचक वक्तव्याने फक्त म्हटलं ठाकरे बंधू एकत्र येण्याबद्दल कोणतीही हरकत नाही, केलं सूचक विधान. मशाल आणि इंजिनच्या प्रमुखांनी काय निर्णय घ्यायचा हा त्यांचा अधिकार. ठाकरे बंधूंच्या युतीवर अजित पवारांची प्रतिक्रिया. तर ठाकरे बंधूंनी एकत्र यावं हेच माझ्याही मनात असल्याचं सुप्रिया सुळेंचं विधान. तुम्ही एक पाऊल पुढे या राज ठाकरे 100 पावलं पुढे येतील. कॅमेऱ्यासमोर बोलून युती होत नाही, मनसे नेते अविनाश जाधव यांचं वक्तव्य. पुण्याच्या माळीण परिसरात मुसळधार पाऊस. परिसरातील 11 गावांचा संपर्क तुटला, वाहतूकही बंद. अहिल्यानगरसह जिल्ह्यातील अनेक भागात पावसाची जोरदार हजेरी. हवामान विभागाकडून पुढील 3 दिवस पावसाचा इशारा. देशभरात कोरोना रुग्णांची संख्या 5,000पेक्षा जास्त. सक्रिय रुग्णांची संख्या 5,364 वर. कल्याण डोंबिवलीत कोरोनाचे 18 रुग्ण सक्रिय. 3 रुग्ण खासगी रुग्णालयात उपचाराधीन असून 7 जणांना डिस्चार्ज देण्यात आलाय. 5 रुग्ण गृहविलगीकरणात असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती. नवी मुंबईतील वाशी खाडी पुलावरील नवी मार्गिका वाहतुकीसाठी सुरू. नव्या मार्गिकेमुळे वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटणार. संत मुक्ताईंच्या 316व्या पालखीला आज जळगावातून प्रस्थान. संत मुक्ताबाई समाधी मंदिरापासून पंढरपूरकडे विठ्ठल नामाच्या गजरात निघाली पालखी. किल्ले रायगडवर तारखेनुसार शिवराज्याभिषेक सोहळा संपन्न. 2.5 लाखांहून अधिक शिवप्रेमींनी रायगडावर जात घेतलं शिवरायांचं दर्शन. किल्ले रायगडवर आज 351वा शिवराज्याभिषेक सोहळा. यावेळी राज सदरवर धनगर नृत्य करण्यात आलं सादर. किल्ले रायगडवर शिवराज्याभिषेक सोहळ्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांना दाखवण्यात आला महानैवेद्य. यंदा पहिल्यांदा संयोगिता राजेंच्या हस्ते नैवेद्य अर्पण. दरवर्षी छत्रपती संभाजीराजेंच्या हस्ते दाखवला जातो नैवेद्य. नीट पीजी परीक्षेला सुप्रीम कोर्टाची परवानगी. 3 ऑगस्टला एकाच शिफ्टमध्ये होणार नीट परीक्षा पीजी परीक्षा. एनबीईची मुदतवाढीची विनंती कोर्टाकडून मान्य. राज्य सरकारची एलएलबीची सीईटी आता महाराष्ट्रातच होणार. पुढच्या वर्षापासून परराज्यातली सीईटी केंद्र बंद करण्याचा निर्णय. सीईटीमध्ये बिहारचे 5 विद्यार्थी टॉप ठरल्यानंतर निर्णय. राज्य सीईटी सेलकडून अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रियेच्या नियमात मोठे बदल. बदलानुसार अभियांत्रिकीच्या प्रवेशासाठी 3-4 ऐवजी 4 प्रवेशाच्या फेऱ्या होणार. 1 फेरी वाढवली जाणार असल्यानं अधिक विद्यार्थ्यांना संधी मिळणार. पुण्यात एफसी रोडवर आरसीबीच्या विजयानंतर हुल्लडबाजी करणाऱ्या चाहत्यांवर पोलिसांची कारवाई. असभ्य वर्तन आणि वाहतूक खोळंबा करणाऱ्या 40 जणांवर गुन्हे दाखल. आरबीआयकडून सलग 3ऱ्यांदा व्याजदरात कपात. आरबीआयकडून रेपो रेट 50 बेसिस पॉईंट्सने झाला कमी. रेपो रेट 5.5% कर्जाच्या व्याजदरात कमी होणार. 26/11चा सूत्रधार तहूर राणाच्या न्यायालयीन कोठडीत वाढ. न्यायालयाकडून तिहार अधिकाऱ्यांना 9 जूनपर्यंत या प्रकरणाची स्थिती अहवाल सादर करण्याचे निर्देश. मस्कचं अनुदान रोखून अब्जावधी डॉलर्स वाचवणं सोपं. ट्रम्प यांचं वक्तव्य. बायडेन का अनुदान देत नव्हते ते आता कळलं. मस्क यांना आपणच प्रशासनातून निघून जा म्हणून सांगितल्याचं ट्रम्प यांचा दावा. एलन मस्क यांचे डोनाल्ड ट्रम्प यांना प्रत्युत्तर. मोठा बॉम्ब टाकण्याची खरोखरच वेळ आली आहे. मस्क यांच्याकडून स्पेसएक्सच्या ड्रॅगन अवकाशयानाचं उड्डाणही रद्द. नॉर्वे बुद्धिबळ स्पर्धेत विश्वविजेता डी गुकेशचा 4था विजय. 9व्या फेरीत चीनच्या वेई यीला हरवलं. पॉइंट टेबलमध्ये गुकेश 2ऱ्या क्रमांकावर.